तेरा पास जा सकते हो क्या? मैं बोल भी लेता हूँ केलं जाईल. नेमकं काय संकल्पना आहे, किती कारागिरांनी हा कटआउट वगैरे तयार केला आहे, सविस्तर माहिती द्या. प्रभू श्री रामचंद्र ज्या वेळेस अयोध्यातून 14 वर्षाचे तेव्हा त्यांना वनवास झाला, त्यावेळेस त्यांना आदिवासी समाजाने वनवास गमनसाठी खूप प्रयत्न केलं. शबरी, आमची माता शबरी, तसेच खूप सारे जे आदिवासी होते यांनी त्यांना रस्ता दाखवला. त्याचप्रमाणे यावेळेस 2024ला श्रीराम प्रभूचं प्राणप्रतिष्ठा अयोध्यात होत आहे. तसेच ही प्राणप्रतिष्ठा आमच्या या बहुपाल एरियात म्हणजेच गोळीबार चौकात आम्ही 31 फुटाची भव्य मूर्ती स्थापन करून आम्ही दाखवत आहोत की प्रभू रामचंद्र हे आमचेच आहे. किती कलाकारांनी या ठिकाणी ही मूर्ती साकारली आणि 22 तारखेला कशा पद्धतीने या मूर्ती तुम्ही लावणार आहात? यासाठी ही जी संकल्पना हलबा बहुबाल एरियातून मूर्तिकार संघातून निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी आत्तापर्यंत 150 कलाकारांनी जे कलाकार स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत त्यांनी इथं अथक प्रयत्न चालू आहे त्यांचे. आणि अजूनही आमच्या या एरियातून, सगळ्याच एरियातून, उत्तर नागपूर, मध्य नागपूर, पश्चिम नागपूर आणि सगळ्या एरियातून या ठिकाणी कलाकार येत आहे आणि आपली कलाकारी दाखवत आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या 22 तारखेला विधिवत ज्याप्रमाणे अयोध्यात प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याचप्रमाणे इथं विधिवत पूजा अर्चना करून या प्रभू रामचंद्राची इथं प्राणप्रतिष्ठा होणार आहे.